नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बिहारच्या या रणसंग्रामाच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. शेवटच्या टप्प्याचं मतदान आज झालं. साधारणतः सरासरी शेवटच्या टप्प्यामध्ये 60% मतदान झालं असं संध्याकाळी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन यातली टक्केवारी जाहीर केली. पण या सगळ्याच टप्प्यांमध्ये ज्या प्रकारे मतदान झालं, या आधी झालेल्या प्रत्येक नेत्यांच्या सभेला मतदारांनी, जनतेने मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे निकालाचे आकडे देखील संदिग्धता निर्माण करणारे असू शकतात का, असा प्रश्न निर्माण होऊ लागला. आणि यावरूनच आज विविध सगळ्या माध्यमांमध्ये एक्झिट पोल केले गेले आणि त्याच्यातले आकडे जे साधारणतः समोर येतात त्या आकड्यांविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आणि त्यानुसार 8 तारखेला बिहारचा रणसंग्राम हा जिंकणार कोण आणि बिहारला नवा सत्ताधारी कोण मिळणार, कोणत्या पक्षाच्या हातात सत्ता जाऊ शकते, एक हाती सत्ता येईल की आघाडीच्या माध्यमातून, युतीच्या माध्यमातून, महागठबंधनाच्या माध्यमातून ही सत्ता स्थापन केली जाईल, याचाही विचार होईल. कारण ज्या प्रकारे सगळे आकडेवारी, टक्केवारी मतांची येते त्यानुसार साधारणतः कोणत्याही पक्षाला एक मोठं अंतर राखून टक्केवारी मतांची मिळाली आहे असं दिसून येत नाहीये. त्यामुळे साधारणतः निकालाचे आकडे देखील आपसुकच हे अगदी जवळजवळ नेक टू नेक आपण ज्याला म्हणूया अशी येऊ शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये सत्ता स्थापन कशी करायची, अशा परिस्थितीमध्ये जर त्रिशंकू अवस्था आली तर कोण कोणाला हात देणार आणि कोण किती अपक्षांना जवळ करणार, हा मुद्दा आहे. 243 जागांची बिहारची विधानसभा आहे. त्यामुळे या सगळ्या एक्झिट पोलच्या आकड्यांवरती आणि यानंतर, या निकालानंतर देशात एकूण जे राजकारण खेळलं जाईल, 2017ची निवडणूक उत्तर प्रदेशातली असेल किंवा इतर राज्यातल्या निवडणुका असतील, आणि किंवा सरकार जे कठोर निर्णय आत्ता घेत आहे या सगळ्या निर्णयावरती देखील काही परिणाम होऊ शकतात का. त्याबरोबरीनंच 2017तली मुंबई महापालिकेची निवडणूक असेल आणि राज्यात असलेलं शिवसेना भाजपचं सरकार असेल, याच्यावरती देखील काही परिणाम दिसून येऊ शकतात का, या सगळ्या मुद्द्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. या सगळ्या मुद्द्यांविषयी चर्चा करण्याकरता स्टुडिओमध्ये आपल्या IB लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत. त्याचबरोबर भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे आहेत. त्या बिहारमध्ये गेलेल्या होत्या प्रचारासाठी, त्यामुळे तिथलंही वातावरण आपल्याला त्या समजावून सांगतील नेमकं काय आहे. अतुल लोंढे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, तेही बिहारमध्ये जाऊन आलेले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला देखील एखाद दुसरी जागा मिळू शकते असाही अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे 8 तारखेला काय नेमकं होईल त्यासाठी आधीच शुभेच्छा कांताताई तुम्हाला पण आणि अतुल लोंढे तुम्हाला पण. आणि चर्चा आपण ही सगळी मुद्द्यांवरती करायला सुरुवात करूया. आपण करूया वेगवेगळे जे चॅनल्स असतील, वेगवेगळे माध्यम जे असतील त्याच्यातून आलेल्या सगळ्या आकडेवारीवरती. जी आकडेवारी आहे निकालाच्या आधीची मतदानाच्या टक्केवर काढली गेलेली एक्झिट पोलची. त्यामुळे या आकडेवारीमध्ये बघा तुम्ही पडद्यावरती की पहिलाच आपण घेऊया 3 प्रमुख पक्ष, जनता दल संयुक्त आणि इतर, म्हणजे त्याच्यात लालू प्रसाद आले आणि याच्याच बरोबरीने भाजप आणि इतर, त्याच्यामध्ये रामविलास पासवानची लोजपा आली आणि इतर पक्ष, असे सगळ्यांचे आकडेवारी जी येते महा एक्झिट पोलच्या माध्यमातून आपण करतोय. बघा तुम्ही पहिला सर्वे जो आहे ABP नेल्सननी केला. ABP नेल्सनचा सर्वे सांगतोय की 243 जागांपैकी 130 जागा जनता दल संयुक्त आघाडीला मिळू शकतात आणि भाजप युतीला 108 जागा मिळू शकतात. इथे तब्बल 22 जागांचा फरक आहे दोघांमध्ये आणि 5 जागा अपक्षांना मिळू शकतात. पुढे बघा, इंडिया टीव्हीने जो सर्वे केला, इंडिया टीव्ही आणि सी वोटर या एजन्सीने जो सर्वे केलेला आहे त्यात ते म्हणतात की 243 जागांपैकी जनता दल संयुक्तला आणि आघाडी 122 जागा मिळू शकतात. भाजप युतीला 111 जागा मिळू शकतात. म्हणजे इथे देखील तुम्ही बघू शकता साधारणतः 10 जागांचा फरक आहे. 10 ते 11 जागांचा फरक आहे आणि अपक्षांना ते म्हणतात की 10 जागा मिळू शकतात. आजतक सिसोरोने जो सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की 117, यांचा संध्याकाळी जो सर्वे आला होता यातली आकडेवारी थोडीशी त्यांनी बदलली. 117 इथे होती आणि इथे त्यांची 128 होती. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा 60%चं करेक्शन मतांच्या टक्केवारीमध्ये आलं तेव्हा त्यांनी हे आकडे बदलले. ते म्हणतात की जनता दल संयुक्त आघाडीला 111 ते 127 जागा, तब्बल इथे त्यांनी 16 जागांचा फरक दाखवलेला आहे. 111 127 जागा मिळू शकतात. भाजप युती आणि मित्रपक्षांना ते म्हणतात की 110 ते 124 जागा, इथे देखील त्यांनी 13 जागांची स्पेस ठेवलेली आहे. त्यामुळं निकालाचा अंदाज देखील वर्तवणं कुठल्याही एजन्सीला अवघड जाते असं दिसतंय. आणि अपक्षांना ते 6 जागांची स्पेस ठेवून म्हणतायत 4 ते 10 जागा मिळू शकतात. पुढचा बघा, न्यूज 24 आणि चाणक्य नेहमीच भाजपच्या बाजूने मतदान झालंय आणि तशी आकडेवारी झाली अशी दाखवतं. तुम्ही बघा इथे तब्बल 155 जागा भाजप आणि युतीतल्या मित्रपक्षांना त्यांनी दाखवलेल्या आहेत. प्लस मायनस 1चा आकडा त्यांनी ठेवलाय. जनता दल संयुक्तला ते म्हणतात की आघाडीला 83 +- 1
अशी इथे ही संख्या असू शकते आणि अपक्षांना त्यांनी केवळ 3 जागा दिल्या. न्यूज एक्स आणि सीएनएक्स या एजन्सीने केलेल्या सर्व्हेनुसार इथे बघा किती मोठा फरक आहे. जनता दल संयुक्त आघाडी यांना ते 132 जागा दाखवत आहेत, भाजप युती आणि मित्रपक्षाला 93 जागा दाखवत आहेत आणि इतरांना 18 जागा ते देत आहेत. इथं परत अपक्षांचं पारडं जड असू शकतं. न्यूज नेशन या चॅनलने केलेल्या सर्व्हेमध्ये जदयू म्हणजे जनता दल संयुक्त आघाडी यांना 122 जागा मिळू शकतात, भाजप मित्रपक्षांना 117 जागा मिळू शकतात आणि अपक्षांना ते म्हणतात की 10 जागांवरती यश मिळेल. या सगळ्या चॅनलचे जे सर्वे आता आपण पाहिले याच्यावरून जो आम्ही महा एक्झिट पोल करतो याची सरासरी नेमकी काय असू शकते, कशा पद्धतीची सरासरी येऊ शकते बघा तुम्ही. ही सरासरी 243 जागांची जर सगळ्या चॅनलच्या आकड्यांवरून काढली तर बघा इथे गमतीशीर सरासरी येते. ती म्हणजे जनता दल संयुक्त आघाडी 118 जागा आणि भाजप मित्रपक्ष देखील 118 जागा. त्यामुळे सत्ता स्थापन कोणी करायची याच्यावर मात्र चढावड होईल आणि मग मात्र तो खेळ सुरू होईल. ज्यावेळेस 2 बोके भांडत असताना मग येऊन मग त्या गोळ्याचा सगळा लोण्याचा हिशोब मांडला जातो. तर इतर अपक्ष काय त्यात भूमिका बजावू शकतात, कारण बिहारमध्ये या अपक्षांना फार मोठं महत्त्व येतं प्रत्येक निवडणुकीमध्ये. तर या सगळ्या सर्वेंच्या मुद्द्यावरती आपण आता खरी ती चर्चा करणार आहोत की या महेश सर काय म्हणाल तुम्ही, सरासरी आपण बघतोय, सरासरीकडून आपण उलटा जाऊया. सरासरीकडूनच आपण सुरुवात करूया, कारण ज्या पद्धतीने सर्व सर्वेक्षण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी ज्या पद्धतीने आपले अंदाज दिलेले आहेत ते अंदाज इथे आपण सगळे बघितले. त्याच्या मध्ये म्हणजे आत्तापर्यंत असे 11 प्रमुख संस्थांनी सर्वेक्षण जाहीर केलेली आहेत की त्यांच्या निवडणूक पूर्व ॲनालिसिस त्यांनी त्याच्यात दिलेलं आहे. त्यातल्या 11 पैकी 4 संस्थांचं सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे की भाजप प्रणित NDA कडे सत्ता जाईल. 2 सर्वेक्षणांचा निष्कर्ष असा आहे की जदयूकडे जाईल आणि 5 सर्वेक्षणांचा निष्कर्ष आहे की कुणालाच एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. पण आज जेव्हा मी विख्यात राजकीय विषयाचे तज्ज्ञ आणि एकूण निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास ज्यांचा मोठ्या प्रमाणात आहे असे आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या विचाराला मान्यता असे सुरजित भल्लांनी याविषयी जे लिहिलं ते वाचल्यानंतर मला लक्षात आलं की जे ट्रेंड्स आपल्या देशामध्ये 1980 पासून चालत आलेले आहेत तो ट्रेंड आपण इथे तो सातत्याने लोकांच्या समोर आहे त्याची इथे चर्चा केली पाहिजे. तो ट्रेंड असा आहे की 1980 पासून आत्तापर्यंत जेव्हा देशातील लोकसभा निवडणुकीनंतर जेव्हा 2 वर्षाच्या आत विधानसभेची निवडणूक होते तेव्हा सत्ताधारी पक्षाला आधीच्या निवडणुकीत जेवढं मतदान झालेलं असतं त्याच्या 6% मतदान कमी होतं. असा ट्रेंड आहे आपल्याकडे आणि अमेरिकन निवडणुकीमध्ये सुद्धा तोच ट्रेंड आहे. तिथे ज्या वेळेस अशा प्रकारच्या निवडणुका झाल्या त्या वेळेस सत्ताधारी पक्षाला फटका बसलेला आहे आणि इथे सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीचे अंदाज व्यक्त होताना दिसतात. याच्या आणखीन एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे बिहारमधली ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मोदी आणि त्यांच्या केंद्र सरकारसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये मोठा फटका बसला होता आणि त्याचा परिणाम नव्याने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला लगेचच जाणवला होता तशाच पद्धतीने ही निवडणूक सुद्धा गाजणार आहे. आणि ही निवडणूक आणि दिल्लीची निवडणूक जर आपण बघितली तर राजेंद्र एक अत्यंत इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये फॅक्ट आहे दोन्ही याच्यामध्ये. ती म्हणजे दिल्लीची निवडणूक जी पहिली झालेली होती डिसेंबर 2013ला त्यामध्ये आपण महत्त्वाचे जे पक्ष त्याच्यात लढत होते त्यांची टक्केवारी बघू. BJPला 2013च्या निवडणुकीत दिल्ली विधानसभेच्या 33.1% त्यांची मताची टक्केवारी होती. 31 जागा त्यांना मिळालेल्या होत्या. काँग्रेसची मताची टक्केवारी 24.6 होती आणि त्यांना 8 जागा मिळालेल्या होत्या. आपची मतांची टक्केवारी 29.5 होती आणि त्यांना 28 जागा मिळालेल्या आहे. म्हणजे एकूण 67 जागांचं हे विभाजन होतं. परंतु बघा फेब्रुवारी 2015 म्हणजे आपचं सरकार कोलमडलं आणि सगळी जी नाट्यमयता घडल्यानंतर जी आधीची जी म्हणजे बहुपक्षीय बहुरंगी लढत होती ती फक्त जेव्हा 3 महत्त्वाच्या पक्षांपुरती मर्यादित झाली तेव्हा
काँग्रेसची जी टक्केवारी आधीच्या निवडणुकीमध्ये 24.6% होती ती घटली आणि 9.7%वर आली. बीजेपीची आधीची जी टक्केवारी होती ती रिटर्न झाली 32.2%. पण त्यांच्या जागा कमी झाल्या. त्यांच्या जागा ज्या 31 होत्या त्यावरून डायरेक्ट 3 वर आल्या. आणि इकडे त्याचा फायदा आपला झालेला आपल्याला दिसतो. ज्यांच्या 28 जागा होत्या त्या 67 वर गेल्या. म्हणजे इथे जदयूने जी सगळी मोठ बांधलेली आहे ना त्यांच्या त्या सगळ्या एकत्र येण्याचा, लालू आणि नितीश एकत्र येण्याचा त्यांना इथे आपल्याला फायदा होताना दिसणार आहे. म्हणजे आता सगळी निकालाची तयारी सगळीकडे सुरू झालेली आहे. त्यामुळे ते जवळच येत आहे निकालाची तारीख. त्यावेळेस आपल्याला ते सगळं बघायला मिळेल. अगदी खरं आहे की ते सगळे निकाल स्पष्टपणे बघायला मिळतील. पण कांताताई काय म्हणाल तुम्ही की तुम्ही स्वतः तिकडे फिरलेला होता, स्वतः तिथली परिस्थिती पाहिली आहे. इतक्या सभा, जवळपास 85 सभा अमित शहानी घेतली. त्याचबरोबर खालोखाल नरेंद्र मोदींनी देखील पंतप्रधानांनी त्या ठिकाणी सभा घेतल्या, वेगवेगळ्या घोषणा केल्या. 1.25 लाख कोटीचं पॅकेज निवडणूक जाहीर होण्याआधीच जाहीर केलेलं होतं. याचा परिणाम कुठंच या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये दिसून येत नाही फारसा. मला असं वाटतं की आपण जर आजचे जे आलेले आहेत एक्झिट पोल ते पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये काही जास्त फरक पडेल असं वाटत नाही. कमी जास्त थोडंफार होऊ शकतं. आपण जर इथे पाहिलं तर म्हणजे JDUला सुद्धा किंवा NDAला सुद्धा असं त्यांनी काय असं कोणालाही मिळेल असं दाखवलेलंच नाहीये किंवा कमी म्हणजे NDAला दाखवलेत असंही नाहीये. आपण काही ठिकाणी आत्ताच महेशजींनी सांगितलं की हे जे आज सर्वे आलेले त्याच्यापैकी म्हणजे 4 कंपन्यांनी म्हणजे लोकांनी BJPला कल दिलेला आहे आणि 2च लोकांनी JDUला कल दिलेला आहे आणि बाकी काही सांगता येत नाही असं 5 आहेत. तर याच्यावरून आणि मुळातच बिहारमध्ये मी जे वातावरण पाहिलं, बिहारमध्ये एक तर ज्या वेळेला मागच्या वेळेला ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला आम्ही 100 जागा लढले होतो. त्याच्यात 91 जागांवर आम्हाला विजय प्राप्त झाला होता भारतीय जनता पार्टीला आणि उपमुख्यमंत्रीपद आमच्याकडे होतं, मंत्री वगैरे होते. मग नंतरचा बराचसा त्यात उहापोह झाला आपण पाहिलेला आहे. एकूणच म्हणजे त्याच्यानंतर खरं म्हणजे नितीश कुमार एकटे लढले असते तर गोष्ट वेगळी होती, परंतु त्यांनी लालू प्रसादांना बरोबर घेतल्यामुळे मी जे पाहिलं की बिहारच्या जनतेमध्ये थोडा रोष आहे की त्यांनी लालू प्रसादांना बरोबर का घेतलं. मुळातच लालू प्रसादांची कार्यपद्धती ज्या पद्धती स्वतः समजतात की मी दलित नेता आहे, मी किंवा गरीब समाजाचा नेता आहे वगैरे अशा पद्धतीने म्हणजे ते त्यांनी त्यांची छबी निर्माण केली आहे किंवा म्हणजे त्यांची म्हणजे ढबच अशी आहे की आपल्याला वाटतं ते नौटंकी, परंतु त्या पद्धतीने म्हणजे लोकांना रिझवण्याची. परंतु अनेक इतका भ्रष्टाचार केलेला आहे बऱ्याचशा म्हणजे क्षेत्रांमध्ये आणि त्यामुळे कुठेतरी आम्हाला खरं म्हणजे आम्ही परिवर्तन आम्हाला पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच म्हणजे बिहारची निवडणूक आम्ही लढलो. आत्ता जसं सांगितलं की अमित शहानी खरोखरच खूप मेहनत घेतली त्या ठिकाणी आणि पूर्णपणे जवळजवळ त्या ठिकाणी त्यांनी अनेक सभा घेतल्या, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे आमचे बिहारचे जे केंद्रीय मंत्री आहेत म्हणजे त्याच्यामध्ये रूडीजी असतील किंवा रविशंकरजी असतील म्हणजे सर्वांना त्यांनी तिथे म्हणजे त्याचबरोबर आमचे जे तिथले यादव आहेत किंवा आमचे अश्विन कुमारजी आहेत, सुशील कुमार मोदी जे आहेत, या सगळ्यांना त्यांनी इतकी छान किंवा शहनवाज असेल असे मतदारसंघ वाटून दिले होते की तुम्ही एवढे घ्यायचे, तुम्ही तेवढे घ्यायचे. आणि मुळात बाहेरचे सुद्धा जे कार्यकर्ते दिल्लीचे असतील किंवा बाहेर राहणारे मायक्रो प्लॅनिंग करण्यामध्ये अमित शहांचा हात कोणी धरणार नाही असं मला वाटते. मी जे एकूण पाहिजे जर मायक्रो प्लॅनिंग परफेक्ट झालं असेल कांताताई तर मग आकडे हे वाढले पाहिजे होते. जर एक चाणक्याचा आधार जर सोडला तुम्हाला तर बाकी तसे आकडे फारसे तुमच्या बाजूने माझ्या कल्पनेप्रमाणे आज जे वोटिंग झालेलं आहे आजचं वोटिंग म्हणजे सीमेवरचं आणि तिथे मुस्लिम बहुमूल्य असलेला तो खरं म्हणजे ते क्षेत्र आहे. तर तिथलं मतदान आज सगळ्यात जास्त झालेलं आहे म्हणजे 60% मतदान तिथे झालेले आणि त्यामुळे यांना असं काय वाटते की तो जो मतदार आहे की तो JDU कडे म्हणजे कल असेल. पण मला असं वाटतं MIM हा सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर आहे तिथे. तर त्या ठिकाणी MIM ला सुद्धा मतं मिळू शकतात. तर याच्यामध्ये असं जर गणित त्यांनी केलं असेल की आजचं जे मतदान झाले आणि तिथे 60% मतदान झाले आणि ते मतदान JDU कडे जास्त म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं की जसं इथे कल्याण डोंबिवलीमध्ये MIM ला 2 जागा निघाल्या आणि त्याचा परिणाम असा दिसला की ती मतं कधीच भाजपकडे आली नाहीत, सेनेकडे आली नाहीत किंवा काँग्रेस राष्ट्रवादीने दुर्लक्ष केलं म्हणून त्यांना पर्याय हवा होता म्हणून MIM कडे गेलं. कदाचित MIMचे आमदार पण तिथे येऊ शकतात निवडून. नाही म्हणजे आजचं जे मतदान झालेलं आहे म्हणजे त्या क्षेत्रातलं म्हणजे 57 मतदारसंघामध्ये आज विधानसभेच्या मतदान झालं म्हणजे ते 9 जिल्हे पडतात, एकूण 9 जिल्ह्यांचे म्हणून त्या 57 मतदारसंघामध्ये. तर तिथे म्हणजे MIM ला मतं मिळू शकतात. आता
आमदार जागा मिळेल की नाही माहित नाही, पण हा, मतं मिळू शकतात. मतं मिळू शकतात. आणि जागा मिळाल्या तर यांच्याबरोबर येऊ शकतात. आता पुढची गणित सत्तेची कशी जुळतात ती बघायला लागेल. ज्या अपक्षांमध्ये आकडे दिसत आहेत, या अपक्षांमध्ये अतुल लोंढे एनसीपीचं देखील नाव घेतलं जातं. कदाचित जसं एमआयएमला एखाद दोन जागा मिळू शकतात, तशी एखादी जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाही मिळू शकते. तुम्ही फिरलात तिकडे, काय परिस्थिती दिसून येते एक्झिट पोलचे आकडे पाहिल्यानंतर? नाही, आता एक तर असं आहे की आम्ही तिथे खूप फॅक्टर आहे असं आम्ही काही म्हणत नाही. राहता राहिला प्रश्न या इलेक्शनचा बिहारच्या, तर दिल्लीच्या इलेक्शन सोबत थोडंसं आपल्याला त्याचं कंपॅरिझन करायला पाहिजे. जसं महेशजींनी केलं. दिल्लीमध्ये ट्रेंड्स इन ट्रेंड एक चालू होता. आपण बघितलं असेल की चाणक्यांनी सुद्धा सांगितलं होतं की 31-32 जागा त्या फेजमध्ये सुद्धा बीजेपीला येईल, पर्सेंटेज ऑफ वोटिंग दिलेलं होतं. पण एक ट्रेंड हा चालू असताना एक ट्रेंड अरविंद केजरीवालांना किती मान्यता आहे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीच्या मतदारांमध्ये, ती सुद्धा एक बाब होती. तशीच बाब या विदर्भामध्ये बिहारमध्ये नितीशजींच्या संदर्भामध्ये होती. म्हणजे जेडीयू आणि आरजेडी याच्यामध्ये मुस्लिम आणि यादव हे जे कॉम्बिनेशन होतं आणि कुर्मी याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ वोट आरजेडी कडून जेडीयू कडे आणि जेडीयू कडून आरजेडी कडे किती होतं. म्हणजे तुम्हाला सांगतो तिथे बिहारमध्ये पॉलिटिकल अवेअरनेस इतकं जबरदस्त आहे. 12 वर्षाचा मुलगा सुद्धा उभा राहून सांगतो आपल्याला की इथे इनका इतना है, कुशवाहा इतना है, पासवान इतना है, मुशाहरा इतना है, इसका वोट इसको इतना ट्रान्सफर हो सकता है. म्हणजे इतकं ते पॉलिटिकल अवेअरनेस आहे. आणि तसंही पाहिलं तर या भारताचा पॉलिटिकल इतिहास म्हणजे पहिलं साम्राज्य ते बिहारनीच दिलं. मगध साम्राज्य पहिला बुद्ध जे आहे ते बिहारमधनंच आले. महात्मा गांधींनी चंपारण करून बिहारमधनच केला. आणि आता महत्वाची गोष्ट म्हणजे जयप्रकाश नारायणांनी सुद्धा भारताचं राजकारण तिथूनच बदलवलं. आणि मंडल कमंडलची चळवळ जी आहे ती खरी पाहिली तर बिहारमधूनच सुरू झाली. म्हणजे तोच बेल्ट आहे. ही सगळं चेंज करणारा जो बेल्ट आहे ना बिहारचा, त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये असं दिसत होतं की पहिले जे विकासाचे एक पॅकेज आलं त्याच्यानंतर मात्र अगडा पिछडा, बिहारी बहारी अशा अनेक गोष्टी झाल्या. पण नितीश कुमारांची तिथे मान्यता जी आहे आणि लालूंचा राईज हा शेवटल्या 2 फेजमध्ये होताना दिसतोय तिथे. म्हणून असं वाटतं की जी लँडस्लाईड म्हणजे आता जे सगळे सर्वे जे आलेले आहे ते सर्वे कट टू कट सांगतात आहे. म्हणजे काही ठिकाणी 2% फरक आहे. म्हणजे आता आपण सीट्स जाऊ देऊया, कारण महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये चाणक्याने सुद्धा 151 प्लस दाखवल्या होत्या बीजेपीला, त्या 121 वर आल्या आणि आम्हाला 27 दाखवल्या त्या आम्ही 41 वर गेलो. तर पर्सेंटेजचा जर विचार केला तर कुठे 1%चा फरक आहे, कुठे 2%चा, आणि चाणक्य 7% दाखवत आहे. म्हणजे हे लँडस्लाईड दाखवलाय. हा एक ट्रेंड लक्षात घेतला पाहिजे आपण. आणि ट्रेंड्स इन ट्रेंड जे मी म्हणत होतो मी की नंतर अमित शहांचं आणि मोदींचं आणि राजनाथ सिंग यांचं जे स्टेटमेंट आहे तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या फेजमधलं, ते असं सुचवत होतं की कुठंतरी बीजेपीला असं वाटत आहे की आपल्या पायाखालची जवाळू सरकायला लागलेली आहे की जर बीजेपी हारली तर पाकिस्तानात फटाके फुटतील. नंतर राजनाथ सिंगांनी असं म्हटलं की अमित शहा हे तसेच अध्यक्ष राहतील जरी बिहारमध्ये आम्ही हारलो तरी. नंतर एक स्टेटमेंट असं आलं की बिहारचा निकाल हा काही रेफरंडम सेंट्रल गव्हर्नमेंटचं असणार नाही. म्हणजे हे बीजेपीचं सुद्धा हे जे वर्तन आहे शेवटलं, हे सुद्धा आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे एनडीएचं. त्यामुळे मला असं वाटतं की ज्याला कोणाला विक्ट्री मिळेल, म्हणजे जो कोणी जिंकेल, जेडीयू जिंकेल किंवा एनडीए, ती लँडस्लाईड राहील असं मला वाटतं. एकंदरीत तिथे जी चर्चा केली आणि बाकी सगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर म्हणजे एक्झिट पोलच्या आकड्यानुसार संदिग्धता राहणार नाही असं तुम्हाला म्हणायचं अतुल लोंढे? हो, कारण 1% आणि 2% वर तिथे इलेक्शन झालेच नाहीये. 1% 2% वरती इलेक्शन झालीच नाही. पण महेश सर, हा जो एक प्रश्न मला फक्त एक मनात असा आला की ज्या प्रकारे नितीश कुमारांना महाआघाडीने प्रोजेक्ट केलं की आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे असतील, जर भाजपने त्यांचा उमेदवार जर समोर ठेवला असता तर थोडंसं चित्र पालटलं असतं. खऱ्या अर्थाने तसं होऊ शकलं असतं. कारण नितीश कुमार यांच्या समोर तेवढाच तगडा उमेदवार देणं गरजेचं होतं. परंतु भाजपने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचंच नेतृत्व लोकांच्या समोर ठेवलं असल्यामुळे असेल कदाचित त्यांना आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार लोकांसमोर नेण्याची गरज वाटली नाही. परंतु इथे नितीश कुमार यांचं काम सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. बिहार म्हणजे आपल्या देशातले जे बिमारू राज्य म्हणून जे प्रसिद्ध होते त्याचं त्यातलं पहिलं राज्य म्हणजे बिहार होतं. तर अशा या बिहारला
नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीने स्थैर्याकडे नेण्याचा प्रयत्न केला, तिथल्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी जी सायकल देण्याची योजना अंमलात आणली, त्याला तिथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिथल्या हजारो खेड्यांमध्ये त्यांनी वीज पोहोचवण्याचा जो निर्णय घेतला, त्याच्याबद्दल सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये नितीश कुमारांबद्दल एक वेगळ्या प्रकारे आदराची भावना आहे. रस्ते तुम्ही बघाल आणि इतर सगळ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, या पायाभूत सुविधा करण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे त्याचे जे परिणाम आहेत, भाजपचं जे राजकारण आहे हे नरेंद्र मोदी आल्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी विकासाचं राजकारण सुरू केलं होतं, पण इथे नितीश कुमार यांनी प्रत्यक्षात विकास करून दाखवलेला आहे. म्हणजे विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्षातला विकास याचा संघर्ष या निवडणुकीत समोरासमोर सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे भाजपचे जे नेते होते आणि सर्व जी प्रचार यंत्रणा होती ती गोमांस आणि त्या संदर्भाच्या विषयांमध्ये अडकून पडली आणि इकडे नितीश कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पद्धतशीरपणे आपला विकासाचा जो अजेंडा होता तो लोकांसमोर नेला आणि त्यांना त्याचा पाठिंबा होत असलेला दिसला. जसं लोंढेजी म्हणाले की नितीश कुमार आणि लालू प्रसाद ही जी एक जोडगोळी तिथे लोकांसमोर गेली, याच्यात जातीय मतांचा तिथे म्हणजे सर्वच भारतीय राजकारणामध्ये जातीय मतांवर आधारित गणितं आखली जातात, हे 100% खरं आहे. परंतु आता जर म्हणजे मी अमेरिकन लोकशाही प्रक्रियेची किंवा तिथल्या निवडणुकीची जर तुलना आपल्या याच्याशी केली तर बघा, मी बरोबर 3 वर्षापूर्वी याच दिवसांमध्ये अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक बघायला गेलो होतो. त्यावेळेस तिथे एक गोष्ट प्रकर्षाने दिसली, ती म्हणजे 90% कृष्णवंशीय आणि हिस्पॅनिक वंशाचे जे लोक आहेत ते 90%हून अधिक हे डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात. तिथला जो मध्यम वर्ग आहे, उच्चभ्रू वर्ग आहे, त्यातले 90%हून अधिक लोक रिपब्लिकन पक्षाला मतदान करतात दिसतात. तर हे जे आहे हेच ट्रेंड आपल्याकडे सुद्धा असतात. परंतु आपल्याकडे जे कुर्मी असतील, कुशवा असतील किंवा ठाकूर असतील, यांच्यामध्ये सुद्धा तोच ट्रेंड असतो, परंतु तो तितक्या प्रमाणात असण्यापेक्षा इथे विकास आता जास्त महत्त्वाचा ठरला होता. कारण बिहार आणि बहारी याचा जो मुद्दा होता त्या मुद्द्यात सुद्धा याच विषयीची चर्चा जास्त झाली. आता आपल्यासमोर जे आकडे आता आपण पाहिले, या सगळ्या आकड्यांमध्ये जी कट टू कट स्पर्धा आपल्याला दिसते, म्हणजे सरासरी जो आकडा आला तो सरासरी दोन्ही पक्ष म्हणजे जदयू आणि भाजप प्रणित NDA या दोन्ही याची आकडेवारी सरासरीची सारखी आलेली दिसते. यावरून आपल्याला लक्षात येतं की नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी सगळी यंत्रणा तिथे लावून सुद्धा त्यांना तेवढ्या प्रमाणात नितीश कुमार यांचा विकासाचा रथ रोखण्यात यश आलेलं नव्हतं. राजेंद्र, अगदी खरं आहे की हा विकासाचा रथ रोखण्यात यश आलेलं नाही आहे. पण अतुल लोंढे, तुम्हाला आत्ता काहीतरी म्हणायचं होतं, मग मला ब्रेक घ्यायचा आहे. याच्यामध्ये एक थोडासा मुद्दा मला अजून जोडायचा आहे महेशजींच्या याच्यामध्ये, की एक आकडेवारी अजून आपल्या समोर यायची की महिलांचं मतदान किती झालं. नितीश कुमार आल्यानंतर खऱ्या अर्थानं बिहारमध्ये फार मोठ्या प्रमाणावर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खूप चांगली झाली आणि तिथे महिला असं बोलताना दिसतात आपल्याला की 11 वाजता पटण्यामध्ये किंवा बाहेर फिरायला मिळतं. हे जे आहे हे कॉन्ट्रीब्युशन नितीशजींचं फार मोठं आहे. याच्यामध्ये महिलांचं जे मतदान आहे ते फार मोठ्या प्रमाणावर नितीशजींना होताना दिसतं आहे. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये मला महिलांचं मतदान, जसं आता अतुलने विचारलं, बरोबर आहे की महिलांचं मतदान तुम्हाला सांगते की पहिल्या ज्या 4 वेळा म्हणजे मतदान झाले 4 दिवशी, तर तिथे 59.92 फक्त महिलांचं मतदान. आणि आज जे झालंय ते 63% म्हणजे 60 पॉईंट, म्हणजे हे महिला म्हणजे पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने महिलांनी मतदान केलेलं आहे. नितीश जिंकले बिहारमध्ये. नितीश जिंकले ते बघू आपण, पण म्हणजे महिलांचं मतदान चांगलं झालेलं आहे. महिला जास्त प्रमाणात या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाहेर ही चांगलीच गोष्ट आहे. आता सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. कुठल्याही पक्षाला मतदान होऊ दे, परंतु त्यांनी बाहेर येऊन आपल्या आवडीचा मुख्यमंत्री निवडणं यासारखी अजून चांगली गोष्ट. आणि बिहार सारख्या राज्यामध्ये महिलांनी नाही, बिहारमध्ये खूप बदल होत आहेत आणि ते जर चांगले बदल झाले तर बिहार मधून बाहेर पडणारे जे लोक आहेत ते बाहेर पडण्याचं प्रमाण कमी होईल आणि अल्टिमेटली तुम्हा आम्हालाच त्याचा फायदा होणार आहे, मुंबईकरांसाठी विशेषतः. ही सगळे एक्झिट पोलचे आकडे तरी आपण आता बघितले, मात्र या सगळ्या निकालाचा परिणाम देशातल्या राजकारणावर भविष्यामध्ये काय होऊ शकतो
आणि राज्यातल्या सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या सत्तेतल्या कुरबुरी आणि राज्यातल्या राजकारणावर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचे काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन पुढच्या ब्रेकनंतर आपण चर्चेला भेटणार आहोत. पहा फक्त ऐकून. ब्रेकनंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघितलं एक्झिट पोल, महा एक्झिट पोल सगळ्या चॅनल्सवरती केला गेलेला आणि त्याच्यातनं काढलेली सरासरी आकडेवारी पाहिली तेव्हा अशी शक्यता लक्षात आली की महागठबंधन असेल किंवा भाजप प्रणित सगळी युती आणि मित्रपक्ष असतील यांना जिंकण्याचे चान्सेस मात्र 50-50 दिसत आहेत. त्यामुळे आता टॉस टाकल्यानंतर नाणं जर जागेवर उभं राहिलं तर मात्र काय कोण पुढे घेणार आघाडी करून सत्ता स्थापनेची पुढचं पाऊल कोण उचलणार हे बघणं महत्त्वाचं असेल. पण हे सगळं झालं, या सगळ्या शक्यता आहेत ज्या आपण वर्तवतोय ते एक्झिट पोलमधले देखील शक्यता आहेत की असं होऊ शकतं. आणि आत्ता आपण जे बोलणार आहोत या देखील भविष्यातल्या काही शक्यता आहेत की जर समजा भाजपला बिहारमधली सत्ता मिळाली नाही तर या शक्यता अशी आहे की तर देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर त्याचे परिणाम काय होऊ शकतात. सुरुवात करूया देशाच्या राजकारणावर त्याचे परिणाम काय होऊ शकतात. बघा पडद्यावर. यातला पहिला मुद्दा महाराष्ट्रापासून आपण सुरुवात करू. महाराष्ट्रावर जर विचार आपण केला तर महाराष्ट्रात यापुढे भाजपला शिवसेनेला गृहीत धरून चालणार नाही. दुसरा मुद्दा महाराष्ट्राचा जर विचार आपण केला तर बिहारमध्ये भाजपचा पराभव झाला तर शक्यता आहे, झाला तर एनडीए मध्ये शिवसेनेला आता अधिकचं महत्व देखील प्राप्त होऊ शकतं. महत्वाची विधेयकं संमत करण्यासाठी जे संयुक्त अधिवेशन बोलवण्याची गरज भासली तर एनडीएचं भवितव्य, कारण शिवसेनेकडे ज्या जागा आहेत ते एनडीएचं भवितव्य शिवसेनेच्या मतांवरती अवलंबून असेल. राज्यातही केंद्राप्रमाणे मंत्रिमंडळ विस्ताराचा आग्रह धरून शिवसेना भाजपला कोंडीत पकडण्याचा देखील प्रयत्न करू शकते, ज्याचा विस्तार पुढच्या महिन्यात होऊ शकतो अशी शक्यता दिवाळीनंतरची वर्तवली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतल्या 2017ला जी महापालिकेची निवडणूक होईल, मुंबईतल्या उत्तर भारतीयांच्या मतांवर भाजपचा जो डोळा आहे तो बिहारमधल्या निकालाचा जर परिणाम पाहिला तर मुंबई महापालिका निवडणुकीवरही या मतांचा परिणाम दिसून येऊ शकतो. तर या सगळ्या राज्याच्या परिणामांवरती आपण बोलतोय आणि केंद्राचे काही परिणाम आहेत आपण तेही बघणार आहोत. मात्र सुरुवात आपण राज्यापासूनच करूया. महेश सर काय म्हणाल की राज्यातले जे परिणाम आपल्याला दिसून येत आहेत खास करून सेना भाजपची सत्ता असताना? याच्यात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे बिहारमधील एकूण राजकारण आणि महाराष्ट्र याचा एक परस्पर संबंध आहे. थोडंसं आपण अलीकडच्या इतिहासात गेलो तर मधुलिमे जनता दलाच्या एकूणच सगळ्या म्हणजे समाजवादी चळवळीतले एक अग्रणी नेते ह्या मधुलिमेंनी एकदा दोनदा नव्हे तर 4 वेळा बिहारमधून निवडणूक लढवलेली आहे, जिंकलेले आहेत ते. त्याबरोबर आता जे नितीश कुमार आहेत यांच्याबरोबर समता पक्षाची चळवळ बिहारमधून सुरू करणारे जॉर्ज फर्नांडिस हे सुद्धा बिहारमधून निवडून आलेले होते आणि तिथल्या एकूण म्हणजे समाजवादी चळवळीचा विस्तार करण्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. आणि आत्ताचा जर म्हणजे अतुलजींच्या पक्षांचे जे तारिक अनवर आहेत ते जर घेतले तर ते महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी पक्षाचे तिकडचे प्रतिनिधी आहेत. तर असा महाराष्ट्र आणि बिहारचा एक बऱ्यापैकी जवळचा संबंध आहे. त्यामुळे बिहारमध्ये जे आता होऊ घातलेलं आहे त्याचा नाही म्हटलं तरी थोडा बहुत परिणाम महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर होऊ शकतो. एकूणच सध्या ज्या पद्धतीने भाजपने आपल्या मित्रपक्षांना गृहीत धरून जे सगळं राजकारण सुरू ठेवलेलं आहे त्या सगळ्याला कुठेतरी खीळ बसेल. आणि एकूणच आता नरेंद्र मोदी आणि त्यांचं सगळं सरकार हे ज्याप्रमाणे म्हणजे बेफाम वारू जसा वेगाने दौडत असतो तशा पद्धतीने निर्णय घेताना आपल्याला दिसतं, तशा पद्धतीने काम करताना दिसतं. त्या सगळ्याला कुठेतरी लगाम जर नितीश आणि लालू सत्तेवर आले तर त्यामुळे बसण्याची चिन्ह दिसतात. याच्यात एक म्हणजे आपल्या शिवसेना आणि भाजपचं जे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सध्या विळा भोपळ्याचं सख्य आपल्याला पाहायला मिळतं तशाच पद्धतीने नितीश कुमार आणि भाजपने बिहारमध्ये सत्ता एकत्र उपभोगलेली आहे. परंतु त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचा तणाव तेव्हा नव्हता. पण आता वेगळ्या पद्धतीचं राजकारण बिहारमध्ये झालेलं आहे.
तर त्याचे पडसाद थोड्या बहुत प्रमाणात का असेना महाराष्ट्रात पडू शकतात. विशेषतः मुंबईमध्ये तर ते निश्चितच पडणार आहेत, कारण उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा ठेवून ज्या प्रकारे भाजपने आपल्या आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केलेली होती, त्याला कुठेतरी निश्चितच पायबंद राजेंद्र बसेल. अगदी खरं आहे की आता या सगळ्या मतांचा आणि निकालाचा एक संभाव्य परिणाम काय असू शकतात याची चर्चा आपण करतोय. निकाल उद्या 8 तारखेला जो लागेल त्यावेळेला काय चित्र असेल त्याच्यावरून अजूनही वेगळे समीकरणं जुळू शकतात. कांताताई काय म्हणाले या परिणामांविषयी? नाही, एकूण आत्ता तुम्ही जे सांगितलं की म्हणजे हे जे निकाल आहेत बिहारचे, जर का NDAच्या विरोधामध्ये लागले तर महाराष्ट्रामध्ये BJP आणि शिवसेनेचे संबंध आहेत किंवा मग इथे BJPला शिवसेनेला गृहीत धरून चालणार नाही किंवा मित्रपक्षाला, तर मला खरं असं वाटत नाही आहे. मुंबईच्या बाबतीमध्ये मी असं म्हणू शकेन, कारण मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीय आणि बिहारचे लोक राहतात. आत्ता या विधानसभा निवडणुकाच्या वेळेला आमचे जे बिहारी कार्यकर्ते आहेत म्हणजे मुंबईमधले, आम्ही तर त्यांच्या बैठका घेतल्या होत्या, म्हणजे त्यांच्या अगदी जिल्हावाईज घेतल्या होत्या आणि त्याप्रमाणे त्यांना त्या जिल्ह्यामध्ये आम्ही तिथे म्हणजे निवडणुकीसाठी आम्ही नेऊन तिथे ते प्रचार करत होते. आत्ता उत्तर प्रदेशच्या सुद्धा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गेले होते. पण बिहारचा निकाल काही लागला तरी आमचा जो मतदार आहे उत्तर भारतीय किंवा बिहारचा मुंबईमधला, त्याच्यामध्ये मला काही वाटत नाही की म्हणजे फारसा फरक म्हणजे होईल. परंतु म्हणजे जे इतर वेळी आपण आमची जी अपेक्षा असते किंवा आम्हाला उत्तर भारतीय आणि बिहार त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यामध्ये कामही करतो, थोडाफार फरक होईल, म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर होईल असं वाटत नाही. आणि तुम्ही जे असं म्हटलं की मित्रपक्षांना गृहीत धरलं जाते, ते धरलं जाणार नाही. खरं मुळातच गृहीत कुठे धरलं जातं मित्रपक्षांना? शिवसेनेच्या बरोबर म्हणजे फक्त विधानसभेला आमची युती झाली नाही किंवा काही महानगरपालिकांमध्ये आम्ही युती केली, उदाहरणार्थ नवी मुंबईला आम्ही केली किंवा औरंगाबादला केली, परंतु आत्ता म्हणजे कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूरला आमची युती झाली नाही. परंतु जर आपण पाहिलं तर विधानसभा लोकसभेमध्ये या दृष्टीने युती व्हावी अशा दृष्टीने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न लोकसभेला झाली, विधानसभेला झाली नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर आतापर्यंतचा इतिहास तुम्ही पाहिला तर प्रत्येक वेळेला प्रत्येक नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती झालीच आहे असं नाहीये. आम्ही ते स्थानिक स्तरावरच्या नेत्यांवर आम्ही ते सोडतो की तुमचं काय वातावरण आहे, तुम्हाला हवी की नको. राज्यातला सत्तेतला विचार केला तर नाही, राज्यातला सत्तेत ज्या प्रकारची धुसफूस आता आपण पाहतोय, डाळींच्या विषयावरची असेल, मंत्रिमंडळातल्या विस्ताराच्या संदर्भातली असेल, मंत्र्यांना ग्राह्य न धरण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी तर असेल, जाहीर केलेलंच आहे. आणि केंद्रातलं सुद्धा की बिहारच्या निवडणुकानंतर म्हणजे निकाल लागल्यानंतर म्हणजे केंद्रातला सुद्धा तो विस्तार होणार आहे किंवा महामंडळ म्हणजे जाहीर होणार आहेत आणि महाराष्ट्रातली सुद्धा. हे तर म्हणजे पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि त्याप्रमाणे निकालाच्या नंतर ते होणारच आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल तर किंवा महाराष्ट्रात विधानसभेत म्हणजे जे सगळे कॅबिनेट आहे ते कॅबिनेटच्या बैठकीमध्ये खरं सर्वानुमतेच निर्णय घेतले जातात. तिथे शिवसेना BJPच्या विरोधात जाते किंवा मुख्यमंत्री त्यांच्या विरोधात जातात असं नाही. जर का शिवसेनेचे त्यांच्यापर्यंत लोक गेले, आता मध्ये आमदार भेटले, मुख्यमंत्री ऐकून घेतात आणि त्यांच्याही प्रमाणे असं काही नाहीये की तक्रार करतात की मुख्यमंत्री फक्त ऐकून घेतात, काम नाही करत, म्हणजे ते काहीतरी असं होतंय. परंतु बाहेर म्हणजे जे वातावरण आहे खरं म्हणजे त्यांनी जसं कॅबिनेटमध्ये सहकार म्हणजे असतो तसा बाहेर असहकार का, हा एक खरं फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. कदाचित असंही असेल की आतापर्यंत म्हणजे आपण पाहिलं मागच्या वेळेला शिवसेनेला म्हणजे ज्या वेळेला आमचं 95ला युतीचं सरकार आलं त्यावेळेला शिवसेनेचे मुख्यमंत्री होते किंवा त्यांना जागा जास्त मिळाल्या होत्या. यावेळेला आम्ही म्हणजे युती केली नाही, भारतीय जनता पार्टी हा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यांची मुख्यमंत्र्यांची स्वप्न होण्याची कदाचित धुळीला मिळाली असतील किंवा त्यांना नेहमी एक नंबरवर राहायची सवय नाही, मोठा भाऊ धाकट्या भावाला नीट वागवत नाही असं नाही, काहीतरी असं खरं म्हणजे काही नाहीये. पण कारण अतुलजी, मुख्यमंत्री आणि किंवा अतुल लोंढे, तुम्हाला काय वाटतं राज्यातल्या या सगळ्या परिणामांबद्दल? एक गोष्ट तर आपण याच्यामध्ये अजून ऍड केली पाहिजे, ती अशी की हा जो मतदार आहे हा आता सौम्य हिंदुत्व किंवा तीव्र हिंदुत्व याच्यामधला जो फरक या निवडणुकीमध्ये केला, म्हणजे ती बिहारची लागण आहे महेशजी, बिहार निवडणुकांची लागण आहे ती, की यावेळेस पण विकासाचे मुद्दे सोडून कल्याण डोंबिवलीची जी निवडणूक आहे ती निवडणूक सगळी त्या भावनिक आणि उन्मादाच्या वातावरणात झाली, त्याच्यामध्ये मतदान केलेलं आहे. मग आता येणं आणि त्याच्यानंतर ही सगळी भाषा सौम्य झाली की बा आता आपल्याला सत्तेमध्ये वाटा वाढवून मिळेल किंवा नाही मिळेल किंवा बिहारच्या निवडणुकीपर्यंत वाट बघायची आणि कल्याण डोंबिवलीच्या वाटाघाटी ज्या आहेत त्या तिथपर्यंत लांबवायच्या 8 तारखेपर्यंत आणि 9 तारखेला मग पुन्हा बार्गेनिंगमध्ये आपलं निगोशिएशन, पॉलिटिकल निगोशिएशन पॉवर वाढतं का, हा सुद्धा एक मुद्दा आहे.
पण येणाऱ्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये मात्र मतदारांना गृहीत पण धरता येणार नाही आणि त्यांना मूर्ख पण बनवता येणार नाही की निवडणुकांच्या वेळेस एक दुसऱ्यांच्या विरोधात उभं टाकायचं, वाटेल तसं बोलायचं, कधी बाप समजायचं, कोणी स्वतःला बाप समजायचं, कोणी स्वतःला पोरगा समजायचं, कोणी स्वतःला मोठा भाऊ समजायचं, कोणी छोटा भाऊ समजायचं. मग आता बिहार निवडणुकीनंतर हे बरोबरीचे भाऊ होणार का? मग आता जसं यांना पर्यावरण मंत्रालय दिलं, पोल्युशन काढून घेतलं, मग ते पोल्युशन परत मिळणार का? मग मुख्यमंत्रीपद तिकडे आता फायनान्स मिनिस्ट्री इकडे मागणार का? हे सगळे निगोशिएशन आणि हा सगळा जो राडा आहे किंवा हे सगळं जे नाट्य आहे, हे नाट्य आता महाराष्ट्रामध्ये पुढे उभे राहीलच बिहारच्या इलेक्शन प्रमाणे. जर बिहारमध्ये एनडीए जिंकला तर मग याच्या उलट अजून विपरीत होऊ शकतं की वागणं काय आहे आणि मग कितपर्यंत शिवसेना फरफटत ओढल्या जाऊ शकते किंवा काही लोकांच्या शब्दात लाचार होऊ शकते. बरोबर शब्द नाही हा, पण लाचार होऊन वागू शकते का, अशा सुद्धा गोष्टी होतील. पण मला महत्वाचा मुद्दा हा वाटतो की याच्या पुढे जो मतदार आहे मुंबईचा, तो मात्र या गोष्टीला भुलणार नाही आणि तिथे निकाल जो आहे तो विकासाच्या मुद्द्यावरच दिला जाईल. कारण की त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या की हे निवडणुकांपुरतं दिशाभूल मतदारांची केल्या जाते, एवढं मात्र पक्क. हा या निवडणुकीचा परिणाम नक्की होईल. अतुलजी, तुमचं काय चालतं हो? काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात, मग तुमचे नेते मुख्यमंत्र्यांबद्दल काय बोलले होते? लकवा भरलाय का हाताला? तुमची सगळी वक्तव्य आठवण हो. म्हणजे तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करतच नाही आणि दुसऱ्यांवरच तुम्ही खरं म्हणजे बोलताय. तुम्ही आता सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना एक नंबरचा त्यांना मत म्हणजे मिळाली किंवा ते जिंकले, पण भारतीय जनता पार्टीला फक्त 9 जागा होत्या, त्या 42 झाल्या. म्हणजे आमची टक्केवारी तशी जास्त आहे, 5 पट वाढलेली. आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा 3च होते हो आमचे. आणि जर का तसे तुलनात्मक दृष्ट्या पाहायला गेले तर कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूरमध्ये आम्हाला चांगल्याच जागा मिळाल्यात. की आता आपण पाहतो की राजकारणामध्ये संख्येला महत्व असतं, त्यांचे जास्त नगरसेवक निवडून आले. आणि म्हणजे कोल्हापूरमध्ये आपलं काय झालं हो? म्हणजे काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या, तुमच्याकडे किती जागा मिळाल्या त्याचाही विचार करा ना. मला इथे सांगायचंय की दुसऱ्यांवर आरोप करणं किंवा बोलणं हे फार सोपं असतं. आत्मपरीक्षण आपलंही केलं पाहिजे. तुम्ही जेव्हा दोघे सत्तेत होता तेव्हा एकमेकांच्या विरोधात कशा पद्धतीने तुम्ही बोलत होता हे सुद्धा कुठेतरी बघा. आता 15 वर्षात मग तुम्हाला का नाही साधता आलं? आम्हाला आता 1.5 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये. आणि एक आहे तुम्हाला सांगते, किती काही झालं तरी म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना नक्की एकत्र येईल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही गुण्या गोविंदाने सत्तेमध्ये राहू. हे म्हणजे कल्याण डोंबिवलीचे संकेत तुम्ही देता, तिकडे गुण्या गोविंदाने राहू काय हरकत नाही, महाराष्ट्रात असेल किंवा कल्याण डोंबिवलीला असेल. अतुल लोंढे बोला. नाही, आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ना, म्हटलं आम्हाला 14 वर्ष लागली हो. 2 वेगवेगळे पक्ष आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आमच्यामध्ये मतभेद होते ना, नव्हते असे नाही आहे, पण इतकं जाहीर आणि इतकं विखारी प्रदर्शन जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये कधीही नव्हतं. आज कल्याण डोंबिवलीचं जे प्रकार झालेला आहे तो मतदारांची दिशाभूल नव्हती का? महेशजी आपण सांगा, आपण पत्रकार आहात, आपण तटस्थ आहात, ती दिशाभूल नाही आहे का मतदारांची? मग आता हे तो जो पंजा होता तो आता त्या वाघाच्या दातांचं भंजन करणार आहे का? नाही, आम्ही परवाच या विषयावर चर्चा केली आणि त्या विषयावर आम्ही या सगळ्या याच्यावर थेट मतप्रदर्शन सुद्धा केलेलं होतं की एकूणच हे जे सगळं झालं त्याचा म्हणजे आताच्या आपण या सगळ्याच्यात जरा आपण एकूण हा विषय तिकडे जाऊ नये असं मला वाटतं. म्हणजे बिहारवरून आपण डायरेक्ट कल्याणला जाऊ नये. आपण फक्त आता एकूणच म्हणजे त्याचा राज्यातल्या आणि देशातल्या राजकारणावर काय परिणाम होईल त्याविषयी आपण बोलतो आहोत. पण राजेंद्र, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता मुंबईतली जी निवडणूक येऊ घातलेली आहे त्याची तयारी सगळे राजकीय पक्ष करतायत, तर त्या सगळ्यांना या निवडणुकीतून काहीतरी शिकायला मिळेल अशी आशा करायला हरकत नाही मला असं वाटतं. अगदी खरं आहे सर. एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये एक येतो, जेव्हा आपण केंद्राच्या स्तरावर राष्ट्राच्या स्तरावरती आपण परिणामांची मुद्दे समोर आणत असताना बिहारची निवडणूक आणि येऊ घातलेली 2017 मधली उत्तर प्रदेशची निवडणूक राज्यसभेतलं भाजपचं संख्याबळ वाढवण्यासाठी ही भाजपला तितकीच महत्त्वाची असणार नाही? निश्चितच, अत्यंत. म्हणजे सध्या ज्या पद्धतीने म्हणजे बघा म्हणजे 2012 मध्ये ओबामा निवडून आल्यानंतर तिथे ज्या पद्धतीने त्यांच्याकडे म्हणजे त्यांची सगळी म्हणजे इवन त्यांची ओबामा पॉलिसी मंजूर करण्यासाठी जे बहुमत त्यांच्याकडे असायला पाहिजे होतं ते नसल्यामुळे त्यांची सबंध कारकीर्द ही फरफटीमध्ये गेली. तर तशी नरेंद्र मोदी सरकारची होऊ नये यासाठी त्यांना एक वेगळ्या पद्धतीची जी
मांडणी त्यांची स्वतःची पक्षाची करायची आहे, त्यासाठी या दोन निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या होत्या, बिहार आणि या पाठोपाठ येणारी उत्तर प्रदेशची निवडणूक. त्यामुळे इथे या दोन विधानसभेतून त्यांना जेवढे राज्यसभेसाठी म्हणजे जेवढे उमेदवार इथे मिळतील त्याच्यावरून त्यांचं राज्यसभेतील बलाबल आहे ते त्यांना अधिक वाढवता येईल आणि त्याचा निश्चितच फायदा पुढच्या काळामध्ये नरेंद्र मोदी सरकारला होणार आहे. परंतु तसं जर झालं नाही तर नरेंद्र मोदी सरकार ज्या प्रकारे वेगवेगळ्या पातळीवर विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीने काम करत आहे, भारतामध्ये विदेशी गुंतवणूक आणण्यासाठी ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी नेटाने प्रयत्न करताना दिसतात, याच्या जोडीला आर्थिक सुधारणा इकॉनॉमिक रिफॉर्म्स वेगळ्या पद्धतीने आणण्यासाठी जे प्रयत्न चाललेले आहेत, आजच त्यांनी सुवर्ण खरेदीच्या संदर्भात जो एक नवा उपक्रम करून बघितलेला आहे, तर या सगळ्यात म्हणजे कुठलीही जी आर्थिक जी संरचना नव्याने उभी करायची असते त्याला सगळ्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ आपण या सरकारला दिला पाहिजे. परंतु सध्याची परिस्थिती आपली एकूणच जागतिक अर्थकारण जर बघितलं तर या सगळ्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे विस्कळीतपणा आलेला दिसतोय आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थकारणावर झालेला आहे. आणि जर नरेंद्र मोदी सरकार जर या नजीकच्या काळामध्ये या सगळ्या फ्रंटवर चांगल्या पद्धतीने नियोजन जर करू शकले नाही तर त्यांनी ज्या काही घोषणा दिलेल्या आहेत निवडणुकीमध्ये, विशेषतः म्हणजे आम्ही अच्छे दिन आने वाले आहे हे जे आश्वासन त्यांनी सर्वसामान्य माणसाला दिलेलं होतं, ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी जी एक प्रशासनावर पकड असायला पाहिजे होती ती पकड या सरकारची दिसत नाही. या सरकारमध्ये जे सामूहिक निर्णय पद्धती ही जी मंत्रिमंडळाची कुठल्याही किंवा पक्षाची कुठल्याही एक म्हणजे बलस्थान असतं, ते बलस्थान इथे दिसताना आपल्या पाहायला मिळत नाही. तर त्या सगळ्याचे परिणाम नजीकच्या काळात पूर्ण राष्ट्रीय राजकारणावर होताना आपल्याला दिसतील. त्यामुळे बिहारची निवडणूक जिंकणं हा जितका नरेंद्र मोदी सरकारसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे, तेवढीच येणारी उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकणं हा सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा असेल. परंतु मला स्वतःला जर विचारलं तर बिहारच्या या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी सरकारला ज्या पद्धतीने अपेक्षित यश मिळायला पाहिजे असं त्यांना वाटतं ते त्यांना मिळेल असं मला मात्र अजिबात वाटत नाही. असं यश मिळेल असं वाटत नाही. मात्र हाच एक शेवटचा राऊंड, शेवटचे काही 3 मिनिटं आपली राहिलेली आहेत, त्यामुळं आपल्या सगळ्याच पाहुण्यांना विचारायचं आहे. एक्झिट पोल सगळे बघितले, सरासरी काढली. अतुल लोंढे, सुरुवात तुमच्यापासून. काय होईल 243 पैकी कुणाला किती जागा तुम्ही देताय? आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जो काही निकाल येईल तो कंप्लीट मॅन्डेट देणारा असेल. ग्राउंडवर तरी पल्सेस तसेच होते, पण एक IBNनी बरं केलं, एक म्हणजे आपण सेफ राहिला. आता 118 देऊन नाही म्हणून अतुल लोंढे म्हणून सरासरी निघाली. आकडा आता तुमचा जाणून घ्यायचा आहे. सरासरी काढलेली नाही, मला हे सांगायचं इथे की जो पल्स येतो आहे आणि ज्या पद्धतीने तिथे बोलल्या जात आहे, जसं दिल्लीचं झालं जवळपास तसंच होईल असं स्पष्टपणे दिसतंय. आणि मला एक मुद्दा पुन्हा इथे जोडायचा आहे की महेशजींनी जे बोललं की जागतिक अर्थकारणाचा जो याच्यावर परिणाम होणार आहे तो नक्कीच होणार आहे, कारण 2 बिलं अतिशय महत्त्वाची आहे. पण त्याच्यामध्ये सामंजस्याने एक जीएसटीचं बिल, त्या जीएसटीच्या बिलमध्ये अपेक्षित जे बदल आहे, जुनं जे बिल होतं योग्य बिल होतं ते बिल जर आणलं तर जॉईंट सेशन पण याला लागणार नाही. पण हेकेखोरपणाने जर प्रयत्न केला तर मात्र जीएसटीचं बिल जर पास झालं नाही तर फार मोठा परिणाम जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल. अतुल लोंढे, आकडेवारी, निकालाची आकडेवारी तुमच्या मनातली थोडक्यात? नाही, मनातली नाही, मला असं वाटतं की मेजॉरिटीने येईल जेडीयू प्लस मेजॉरिटी येईल. कांताताई, आत्ता अतुलनी सांगितलं की दिल्लीसारखीच परिस्थिती NDAची बिहारमध्ये होईल. मला म्हणजे मुंगेरी लाल की हसीन सपने त्यांचे आहेत ते काही खरे ठरणार नाही आहेत. कारण मी सुद्धा बिहारमध्ये जाऊन आलेले आहे आणि एकूणच जर आपण मॅन्डेट आज पाहिलं तर मग इतके दाखवलेच नसते हो. म्हणजे काही यांनी तर भारतीय NDAलाच जास्त दाखवलेले आहेत. बहुमताकडे म्हणजे NDA नक्कीच वाटचाल करेल, याच्यात काही शंकाच नाही, याची खात्री वाटते.
बहुमताकडे एनडीए वाटचाल करेल. शहनाज हुसेन म्हणाले ते 2/3 बहुमत मिळेल. त्यामुळे आता 8 तारखेला निकाल काय तर ते बघूया. महेश सर काय म्हणतात? माझा अंदाज असा आहे की जदयूला 140 ते 50 जागा मिळतील आणि भाजप आणि एनडीए सगळ्यांना 80 ते 100 जागा मिळतील, मला स्वतःला असं वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा नितीश कुमार सत्तेत येऊ शकतात ह्या सगळ्या आकडेवरून जर पाहिलं आणि जर सरासरी केली तर मात्र 50-50 चान्सेस आहेत. काय होतं प्रत्येक क्षणाचे अपडेट्स, निकालामधली प्रत्येक घडामोड आणि या सगळ्या निकालाचे परिणाम भविष्यामध्ये काय होऊ शकतात या सगळ्या घडामोडी घेऊन 8 तारखेला सकाळपासून IBN लोकमतवर आपण याची सगळी चर्चा करणार आहोत. बिहारच्या या लढाईचे नेमके निष्कर्ष काय असू शकतात, निकालातले टप्पे काय असू शकतात, सत्ता स्थापनेसंदर्भात हालचाली काय असू शकतात आणि सत्तेचा मानकरी खुर्चीचा कोण ठरू शकतो, सगळ्या घडामोडी पाहायला विसरू नका फक्त IBN लोकमत.